आपल्या क्षेत्रामध्ये देवनी संजोग आणला एकेकाळी हा शब्द वापरला एकेकाळी कोणता काळ होता हे सांगितलं नाही एकेकाळी प्रयागराजमध्ये हे सर्व ऋषी मंडळी तिथे हजर झाली माहिती आणि महान यज्ञ करण्याची इच्छा त्यांची निर्माण झाली वयोवृद्ध होते तपोवृद्ध होते ज्ञानवृद्ध होते आणि अशा काही ऋषी मुनींना विशाल महायज्ञाचं त्या ठिकाणी निवेदन केलं आयोजन केलं आणि एक सांगू काही वार्ता ऐकून सर्व पौराणिक शिरोमणी व्यास शिष्य सुतजी महाराजांचं आगमन झालं त्यांचं स्वागत केलं आज एक सांगू का जी कथा आपल्याला सांगतात का त्यांचं स्वागत त्यांचा आदर होणं अत्यंत महत्वाचं आहे हे पुराण सांगताय की माझ्याकरता बोलत नाही व्यासपीठाची परंपरा सांगतो माहिती जी व्यास असतात ज्यांच्या मुखातून भगवान देवादी महादेवांची कथा आपण श्रवण करतो ना ते आपल्यासाठी साक्षात रुद्रही माहिती ही भावना ती समजूनच आपण कथा ग्रहण करावी वक्ता आपल्यासाठी फार आदरयुक्त असतो माहिती आणि शास्त्र सांगतात वक्तेची व्यवस्था अशी करावी असा आदर करावा की आपल्यापासून वक्त्याला कसल्याही प्रकारचा त्रास होता कामा नये जर आपल्या गावामधून आपल्या सभा मंडपातून वक्तातून हसतमुख गेला एक सांगू का तो एक महान आशीर्वाद लक्षात ठेवा वक्तेची व्यवस्था असेल कमिटी थोडी व्यवस्था आमची बदला जरा व्यवस्थित करा झालं ना कारण चार माणसं आता इकडे तिकडे फार आमची भेटायला येणार बरं वाटेल भेटायला छान आणि सगळी व्यवस्था नवीन आहे सगळे कथा म्हणजे आहे 20 वर्षाचा अनुभव होईल सगळे व्यवस्थित हर सुतजीचं आगमन झालं आणि एवढा आदर केला एवढा आदर केला बघा सुतजी कमी वयाचे ज्ञान वृद्ध आहे हा वयानं त्या ठिकाणी ज्ञानानं श्रीमंत आहे वेद जाणतात शास्त्र जाणतात तरी कमी वयाच्या मुलाचं स्वागत ह्या ऋषीने केलं माहिती याचा अर्थ असा की लहान्याने मोठ्याचं दर्शन घ्यावं का मोठ्यानं लहान्याचं घ्यावं बोला ना लहान्यानं मोठ्याचं घ्यावं पण आज हे सूत सर्वापेक्षा वयानं लहान होते तरी असंख्य वयाचे असणारे वयोवृद्ध असणारे ज्ञानवृद्ध असणारे पंडित महाशास्त्र जाणणारे हे त्या ठिकाणी ऋषी आज सूतजींचं त्या ठिकाणी स्वागत करतात दर्शन घेतात ते वयानं तर हे शौनक मोठे हे ऋषी मोठे पण तरी लहानाचं स्वागत करतात त्याचा अर्थ असा आहे की एक सांगू का वयानं आलेल्या ज्ञानापेक्षा काय ते वाक्य फार सुंदर आहे मला आठवत नाही फार सुंदर वाक्य आहे वयानं आलेल्या अधिकारापेक्षा ज्ञानानं आलेला अधिकार सर्वश्रेष्ठ असतो वयानं आलेल्या अधिकारापेक्षा ज्ञानानं आलेला अधिकार सर्वश्रेष्ठ असतो काही काही माणसं वृद्ध आहे पण तरी 5 वर्षाचा जर मुलगा कीर्तन करत असेल तरी त्यातून त्याचं दर्शन घेतात का कारण वयानं तुम्ही मोठे आहात पण ज्ञान हा मोठा आहे हा वयानं मोठे तुम्ही आहात पण ज्ञान हा मोठा आहे म्हणून हे शास्त्र सांगतं वयानं आलेल्या अधिकारापेक्षा ज्ञानानं आलेला अधिकार हा सर्वश्रेष्ठ आहे आज सूतजींना सर्व शौनकांना अतिशय आनंद होता आणि सूतजींना पाहून एवढा आनंद झाला की त्यांना माहिती आहे एकदा संतांची भेट झाली की ईश्वर भेटायला उशीर लागत नाही एकदा संत आपल्या जीवनात आले की ईश्वर हा भगवान भेटायला उशीर लागत नाही एवढा आनंद झाला की सूतजी आले ते महान ऋषी आले महाविद्वान आले की आता मात्र आपल्या देव भेटल्याशिवाय राहणार नाही ईश्वर भेटल्याशिवाय राहणार नाही म्हणून मायबाप संत जीवनात एकदा भेटायला पाहिजे आणि त्या ठिकाणी फार सुंदर भजन मस्त टाळी वाजवायच्या जब संत मिलन